थर्ड मेथड ऑफ फाइंडिंग रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर्म्युला मेथड. आतापर्यंत आपण दोन मेथड बघितल्या, फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता नेक्स्ट मेथड आपल्याला बघायची, दॅट इज फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड म्हणजे काय, इथे एक फॉर्म्युला असणार आहे, त्या फॉर्म्युलामध्ये काही व्हॅल्यूज पुट करायच्या आणि त्याचा यूज करून आपण रूट्स किंवा सोल्युशन क्वाड्रॅटिक इक्वेशनची फाइंड करू शकतो. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? तो फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला इज सपोज क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल एक्स आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. याचा अर्थ काय, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन किंवा झिरो आपल्याला फाइंड करायचे. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, अशा फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला आहे. डिनॉमिनेटरला नेहमी असतो 2a, ठीक आहे, डिनॉमिनेटरला असतो 2a, न्यूमरेटरला -b प्लस मायनस दोन्ही साईन असतात √b² - 4ac. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मसोबत कंपेअर करायचा, a² + bx + c = 0. त्याचा यूज करून तुम्हाला a b c च्या व्हॅल्यू मिळणार. त्या a b c च्या व्हॅल्यू फक्त इथे पुट करायच्या आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं, दॅट्स इट. याच्यावरून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं -b प्लस मायनस नंतर हा स्क्वेअर रूट आहे. प्लस मायनस म्हणजे काय, इथे दोन आन्सर आपल्याला मिळणार आहे. एक आन्सर -b प्लस √b² - 4ac/2a, अनदर विल बी -b -√b² - 4ac/2a. म्हणजे थोडक्यात काय, इथे दोन रूट मिळणार आहे. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्झिमम किती रूट मिळतात? 2 रूट मिळतात. तर त्याच लॉजिकने इथे सुद्धा आपल्याला 2 रूट मिळणार आहे. बट हा फॉर्म्युला काय आहे किंवा कसा आला याचं आपण एक क्विक डेरिव्हेशन बघूया. सो सगळ्यात आधी डेरिव्हेशनसाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आपण सुरुवात करणार स्टँडर्ड फॉर्मपासून. व्हॉट इज स्टँडर्ड फॉर्म? स्टँडर्ड ऑर जनरल फॉर्म a² + bx + c = 0. माहिती आहे सगळ्यांना आपल्याला. दिस इज स्टँडर्ड ऑर जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट स्टेप काय करायचं, जसं आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये सुद्धा बघितलं, आपल्याला इथे कोइफिशियंट नेहमी 1 पाहिजे. x² कोइफिशियंट काय पाहिजे? 1. बट इथे काय आहे? कोइफिशियंट a कोइफिशियंट आपल्याला घालवायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, या इक्वेशनला थ्रू आउट एनी डिवाइड करणार. बरोबर, आठवते आपण लास्ट जी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड होती त्यामध्ये सुद्धा आपण असंच करत होतो. इथे कोइफिशियंट 1 पाहिजे, तर इथे जो नंबर आहे त्यांनी पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड. कारण आपण लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडवरती सायमल्टेनियसली सेम ऑपरेशन करू शकतो. म्हणजे एका नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो, एका नंबरने डिवाइड सुद्धा आपण करू शकतो. सो डिवायडिंग बाय एस इथे लिहूया. देअरफॉर डिवायडिंग इक्वेशन बाय एनी डिवाइड केलं आपल्याला काय मिळणार? ax² a कॅन्सल होणार. सो x² प्लस bx/a म्हणजे b/a × x असं लिहू शकतो. bx/a प्लस c/a इज इक्वल टू 0/a म्हणजे काय? 0. ठीक आहे, या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघितलेली. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपण काय करत होतो, सगळ्यात आधी इक्वेशन आपण ह्या फॉर्ममध्ये घेत होतो, x² + bx + c = 0. म्हणजे इथे x² कोइफिशियंट आपल्याला पाहिजे 1. त्यानंतर आपण काय करत होतो, या इक्वेशनमध्ये इक्वेशन आपण ॲज इट इज ठेवत होतो. एक टर्म आपण ॲड आणि सबट्रॅक्ट करत होतो. ती टर्म कोणती होती? दॅट टर्म वॉज b/2². ही टर्म आपण ॲड करतोय आणि सबट्रॅक्ट करतोय, राईट. आणि त्यानंतर आपण असे ग्रुप्स फॉर्म करून पुढचं कॅल्क्युलेशन करत होतो, आठवते. तर त्याच पद्धतीने आता इथे मिडल टर्म जी होती त्याच्या हाफचा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे. हे इक्वेशन आपण कम्पेअर केलं. x² आहे, x² आहे, इथे कोइफिशियंट 1 आहे, इथे कोइफिशियंट 1 आहे. b म्हणजे काय, इथे b/a समजते. एक्सचा कोइफिशियंट b, इथे एक्सचा कोइफिशियंट b/a. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये जर आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची असेल तर आपण हे इक्वेशन कसं लिहिणार? x² + bx/a + c/a = 0. राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड ॲज इट इज. इथे फक्त एक टर्म आपल्याला ॲड आणि सबट्रॅक्ट करायची. कोणती टर्म आहे? b/2². b/2² म्हणजे काय? इथे स्मॉल b ची व्हॅल्यू काय आहे? b/a. सो दिस अपॉन 2 म्हणजे b/2a². ही टर्म आपण ॲड करतोय, हीच टर्म आपण सबट्रॅक्ट करणार. समजले इथपर्यंत कम्प्लिटेड स्क्वेअर मेथडच्या लॉजिकनी. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होती, आपण याचं ग्रुपिंग करत होतो. आता ही टर्म कसला स्क्वेअर असणार आहे? या 3 टर्म्स म्हणजे एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन असणार आहे. कसलं एक्सपान्शन असणार आहे? x + b/2a². सगळ्या ठिकाणी प्लस प्लस साईन आहे त्यामुळे इथे प्लस असणार आहे. इथे जर मायनस असतं तर मे बी a - b² च्या फॉर्ममध्ये राहिलं असतं. सो a + b ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन हे असणार आहे. आपण लगेच व्हेरीफाय करूया. a + b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? a² + 2ab + b². a² इथे a ची व्हॅल्यू आहे x. सो a² + 2 × a × b अपॉन b² म्हणजे b²/4 a² किंवा आपण असं लिहू b/2a². टर्म्स मॅच होत आहे. x² + bx/a + b/2a².
तिन्ही टर्म्स इथे मॅच झालेलं, म्हणजे ह्या जे 3 टर्म्स आहे हे ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे, हे सुद्धा व्हेरीफाय झालं. त्यानंतर नेक्स्ट 2 टर्म बघायच्या. इथे आहे -b/2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c/a. याला आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. हे सिम्प्लिफिकेशन आपण कसं करणार? सो -b²/4a² प्लस c/a. आपण काय करूया, इथे प्लस साईन असं ठेवून इथे -2, सो दॅट याचं मिनिंग बदलणार आहे. दिस टर्म प्लस -b²/4a प्लस c/a². स्क्वेअर नंतर मायनस साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, त्यामुळे हा मायनस साईन इथे राहणार आहे. समजले इथपर्यंत? आता पुढचं स्टेप्स आहे सिम्प्लिफिकेशन. देअरफॉर x प्लस b/2a² प्लस इथे आपण डिनॉमिनेटर करणार 4a². ॲडिशन करायची आहे, आपण काय करू, एलसीएम घेऊ. इथे 4a² आहे, इथे आहे, त्यामुळे आपण डिनॉमिनेटरला 4a² करू शकतो. फर्स्ट टर्म जी आहे 4a² ऑलरेडी दिला आहे, त्यामुळे इथे पण -b² असंच लिहिणार. इथे a आहे, याला आपल्याला 4a² बनवायचं, म्हणजे इथे मी कशाने मल्टिप्लाय करणार, 4a ने मल्टिप्लाय करणार. याच पद्धतीने इथे न्यूमरेटरला सुद्धा मला 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे न्यूमरेटरला काय मिळणार आपल्याला, 4ac = 0. समजलं इथपर्यंत? फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. आता नेक्स्ट स्टेप बघू. स्टेप आपल्याला इथे करायचं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, किंवा आपल्याला हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. एक्स टर्म इथे आहे, याचा अर्थ काय, मला आधी ही ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, याचं रूट घ्यावं लागेल, ज्याचं रूट घ्यावं लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी ही जी ब्रॅकेट आहे, ही ब्रॅकेट आपण राईट हँड साईडला पाठवू, आणि त्यानंतर दोन्ही साईडचा आपण जेव्हा स्क्वेअर रूट घेऊ, किंवा a² - b² = 0 हा फॉर्म्युला यूज करू, त्यावेळेस आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग सगळ्यात आधी ही ब्रॅकेट आपण राईट हँड साईडला पाठवूया. सो x प्लस b/2a² = ही टर्म आपण राईट हँड साईडला पाठवलं, काय होणार आहे, फर्स्ट -b² होता ते होणार +b², प्लस 4ac होता तो होणार -4ac/4a². ठीक आहे, साईन फक्त चेंज होत आहे, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस, डिनॉमिनेटर ॲज इट इज. अँड देअरफॉर इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथे ही टर्म आहे, त्यामुळे आपण काय करू, राईट हँड साईड जे आहे तिला सुद्धा आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू. स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय, b² - 4ac/2a ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, कारण 2a² 4a² होणार, आणि √b² - 4ac² म्हणजेच काय, b² - 4ac. समजलं इथपर्यंत? दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आहे. नेक्स्ट स्टेप काय असणार आपल्याला, त्याचं दोन्ही साईडला स्क्वेअर्स आहे, त्यामुळे नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट or taking roots on both sides, therefore x plus b/2a रूट घेतला आपण, या साईडला सुद्धा रूट घेणार, b² - 4ac/2a रूट घेतोय, त्यामुळे इथे प्लस मायनस दोन्ही साईन आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहे. ठीक आहे, सगळे हे नंबर्स असणार आहे काही, त्याचा आपण स्क्वेअर आहे इथे, याचा अर्थ काय, आपण बघितलं की 4 म्हणजे 2² सुद्धा असू शकतो, किंवा -2² सुद्धा असू शकतो. आपल्याला माहीत नाही प्लस आहे का मायनस आहे, त्यामुळे इथे आपल्याला दोन्ही साईन घ्यावे लागणार आहे. प्लस √b² - 4ac/2a आणि मायनस √b² - 4ac/2a. ओके, त्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे x = ही टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू, -b/2a प्लस मायनस √b² - 4ac/2a. देअरफॉर x = इथे जर तुम्ही म्हटलं 2a सेम आहे, डिनॉमिनेटर आपण कॉमन घेऊ शकतो, 2a - b प्लस मायनस √b² - 4ac/2a. हाच फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे, x = -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. तर हा आहे फॉर्म्युला फॉर फाइंडिंग रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप पॉप्युलर फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाला बऱ्याचदा असं सुद्धा बोलतात, श्रीधराचार्य फॉर्म्युला. काही बुक्समध्ये हा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला जो आहे ना, तो ह्या नावाने मेन्शन आहे, इंडियन मॅथमॅटिशियन त्यांच्या नावाने मेन्शन केलं जातं, श्रीधराचार्य फॉर्म्युला, किंवा याला बोलतात श्रीधराचार्य सूत्र असं सुद्धा बोलतात. ओके, तर हा आहे हा फॉर्म्युला. समजलं? डेरिवेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही, बट हा फॉर्म्युला कसा आला हे आपल्याला माहिती पाहिजे ना, म्हणजे फक्त यूज करायचा नाही, आपल्याला त्या फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला त्याची सुद्धा आयडिया पाहिजे, त्यासाठी हे डेरिवेशन आहे. आपण सगळ्यात आधी x² + bx/a + c/a या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केला. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज केलेला आहे, टर्म्स फाइंड केलेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी त्या दृष्टीने आपल्याला बाकीचे सिम्प्लिफिकेशन करायचे. स्क्वेअर रूट घेतला, एक टर्म ह्या साईडला शिफ्ट केली, दोन्ही साईडचं रूट घेतलं, प्लस मायनस साईन येणार आहे. त्यानंतर त्याला अरेंज केल्यानंतर आपला हा फॉर्म्युला मिळणार आहे. आता जेव्हा आपण हा फॉर्म्युला फर्स्ट टाइम बघतो तर आपल्याला वाटतं की
थोडासा अवघड आहे, बट लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे एवढं लक्षात ठेवायचं. डिनॉमिनेटरला 2a असतो, न्यूमरेटरला फर्स्ट टर्म असते -b, इथे प्लस मायनस असणार आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये एक टर्म असणार आहे. दॅट टर्म इज b² - 4ac. आणि हा फॉर्म्युला इतका वेळेस यूज होतो, म्हणजे फक्त ह्या चॅप्टर पुरता नाही, बट इन जनरल हा फॉर्म्युला एवढा यूज होतो की हा फॉर्म्युला तुम्ही कधीच विसरू शकत नाही, एवढा पॉप्युलर फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाला अजून बोलता श्रीधराचार्य फॉर्म्युला. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, बट कधी कधी काही ठिकाणी या फॉर्म्युलाला श्रीधराचार्य सूत्र म्हणून सुद्धा मेन्शन केलेलं असतं. समजलं इथपर्यंत? तर आता यामध्ये हा जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे एक्सचा, तर यामध्ये बघा प्लस मायनस साईन आहे, प्लस मायनस साईन आहे. याचा अर्थ काय? वी कॅन राईट एक्स ॲज एक्स इज इक्वल टू -b प्लस √b² - 4ac/2a. ही एक्सची व्हॅल्यू असू शकते किंवा एक्सची व्हॅल्यू ही सुद्धा असू शकते, b² - 4ac/2a. एकदा प्लस साईन घेतलं, एकदा मायनस साईन घेतलं, म्हणजे एक्सचे म्हणजे हे काय झालं, 2 रूट झाले. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट. मॅक्झिमम रूट किती असतात? 2 असतात. तर त्या हिशोबाने त्या लॉजिकने एक्सच्या ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला कन्सिडर करायच्या आहे. यामध्ये एक जे रूट असतं, या एका रूटला आपण बोलतो अल्फा, दुसऱ्या रूटला आपण बोलतो बीटा. हे सिम्बॉल्स माहिती आहे, याला बोलतं अल्फा आणि याला बोलतं बीटा. ठीक आहे. असं काही नाही की हा अल्फा आहे हा बीटा आहे, असं काही नाही. याला तुम्ही बीटासुद्धा बोलू शकता आणि याला तुम्ही अल्फासुद्धा बोलू शकता. आयदर ऑफ इट. म्हणजे प्लस साईन असेल तर अल्फाच आहे असं काही नाही, प्लस साईन असेल तर अल्फासुद्धा असेल किंवा बीटासुद्धा असेल. हा अल्फा असेल तर हा बीटा असेल, हा बीटा असेल तर हा अल्फा असेल. असे 2 रूट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता हे काय आहे किंवा या फॉर्म्युलाचा यूज कसा होणार, आपण लगेच एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ आपण. x² मायनस सपोज 7x + 12 इज इक्वल टू 0. अगदी सिम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलेलं आहे. याचे रूट्स काय असणार आहे? जर आपण फॅक्टरायझेशन मेथड बघितली तर आपल्याला 2 नंबर असे पाहिजे ज्याचा प्रॉडक्ट असेल 2, 12 आणि ज्याची सम असेल -7. असे नंबर कोणते आहे? -4 आणि -3. प्रॉडक्ट येतो 12 आणि सम येते -7. म्हणजे x² - 4x - 3x + 12 इज इक्वल टू 0. ही फॅक्टरायझेशन मेथड आपण बघतोय. तर यामध्ये जर मी x कॉमन घेतला, x - 4 - 3 इनसाइड ब्रॅकेट x - 4 इज इक्वल टू 0. म्हणजे x - 3 इज इक्वल टू 0, x - 4 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 3 हे एक रूट असणार आहे, x इज इक्वल टू 4 हे एक रूट असणार आहे. ठीक आहे. बाय फॅक्टरायझेशन मेथड. जनरली ज्यावेळेस इथे कोइफिशियंट 1 असतो ना, त्यावेळेस आपण 12चे फॅक्टर्स आहे -4 -3. याचा अर्थ काय? जे रूट्स येतील ते ऑपोजिट साईडचे असतील, म्हणजे 3 असणार आहे आणि 4 असणार आहे. ठीक आहे. हे झालं बाय फॅक्टरायझेशन मेथड. आपल्याला माहिती आहे रूट्स काय आले पाहिजे, x इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू 4 हे 2 रूट्स आले पाहिजे. आता आपण बघूया फॉर्म्युला मेथड आपण कशी यूज करणार. फॉर्म्युला मेथड यूज करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इक्वेशन कंपेअर करायचं विथ स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन आहे x² - 7x + 12 इज इक्वल टू 0. कंपेअर दिस विथ स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0. या स्टँडर्ड फॉर्मसोबत आपल्याला इक्वेशन कंपेअर करायचं आहे. त्यामुळे एची व्हॅल्यू काय मिळणार इथे 1, बीची व्हॅल्यू असणार आहे -7 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे 12. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला मेथड यूज करतोय. बाय फॉर्म्युला मेथड व्हॉट इज फॉर्म्युला? x इज इक्वल टू डिनॉमिनेटरला 2a, न्यूमरेटरला -b प्लस मायनस अंडर इथे टर्म असते b² - 4ac. a b c तिन्ही व्हॅल्यू माहिती आहे, त्या फक्त व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या आहे. बट आपण काय करतो जनरली सिम्प्लिफिकेशनसाठी आधी ही जी टर्म आहे ना b² - 4ac अंडर b² - 4ac ही टर्म आधी फाइंड करून घेतो सेपरेटली आणि ती व्हॅल्यू इक्वेशनमध्ये किंवा या फॉर्म्युलामध्ये पुट करतो. तसं न करता तुम्ही इथे जर ह्या स्टेपला जर सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तरी चालणार आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, b² - 4ac ही व्हॅल्यू फाइंड करू. b² - 4ac इज इक्वल टू b² - 4 × a × c 49 - 48 1. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू येणार x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट 1 ही व्हॅल्यू आपण फक्त इथे पुट केली अपॉन 2a 2 × a मायनस मायनस प्लस प्लस 7 प्लस मायनस √1 1 अपॉन 2. याचा अर्थ काय? 7 + 1 अपॉन 2 ही एक व्हॅल्यू असेल और 7 - 1 अपॉन 2 ही एक व्हॅल्यू असणार आहे. तर 7 + 1 अपॉन 2 म्हणजे 8 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 4. 7 - 1 अपॉन 2 म्हणजे 6/2 दॅट इज 3. म्हणजे 2 व्हॅल्यूज काय मिळाल्या आपल्याला? x इक्वल टू 4 आणि x इक्वल टू 3. त्याच व्हॅल्यू इथे मिळालेल्या आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा असतो. क्लिअर आहे? फॉर्म्युला कसा यूज करायचा? b² - 4ac आधी फाइंड करा, ती व्हॅल्यू इथे पुट करा आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे या मेथडचं
ही मेथड थोडी इझी आहे, कारण काय आपल्याला विचार नाही करावा लागत जास्त की असे कोणते 2 नंबर असतील. जसे आपण फॅक्टरायझेशन मेथडमध्ये प्रॉडक्ट आणि समच्या कॉम्बिनेशनमध्ये 2 नंबर बसवतो आणि ते 2 नंबर आपण घेऊन टर्म्स एक्सपांड करतो, बरोबर. तर यामध्ये आपल्याला एवढा विचार नाही करावा लागत. आपल्याला फक्त कम्पेअर करा, ABCचे व्हॅल्यू फाइंड करा, त्या फॉर्म्युलामध्ये पुट करा, तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ज्यावेळेस नंबर सिम्पल छोटे नंबर्स असतात फॅक्टरायझेशन मेथड इझी जाते, पण ज्यावेळेस नंबर मोठे असतात त्यावेळेस आपल्याला त्याचं कॉम्बिनेशन फाइंड करणं थोडं लेंदी वाटतं किंवा आपल्याला लगेच क्विकली ते नंबर्स मिळतील असं नाही. मग त्या केसमध्ये ही फॉर्म्युला मेथड इझी जाते. समजलं काय काय बघितलं आपण. फॉर्म्युला मेथड म्हणजे आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू किंवा एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, एलची व्हॅल्यू, एमची व्हॅल्यू ती फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज करायचा असतो. तो फॉर्म्युला आहे हा. या फॉर्म्युलाला अजून बोलतात श्रीधराचार्य फॉर्म्युला किंवा श्रीधराचार्य सूत्र असं सुद्धा बोलतात. याच्यामध्ये आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळणार, कारण इथे प्लस साईन आहे मायनस साईन आहे. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मॅक्झिमम रूट्स असतात 2. त्या लॉजिकने इथे 2 रूट मिळणार आहे. त्यामधला एक जे रूट असेल त्याला आपण अल्फा बोलतो. एकाला अल्फा बोललो तर दुसऱ्याला बीटा बोलायचं आहे. पहिल्याला जर बीटा बोललो तर दुसऱ्याला अल्फा बोलायचं आहे. ठीक आहे. यामध्ये आता ही जी फर्स्ट जर आपण असं केलं, फर्स्ट रूट जे आहे त्याला अल्फा कन्सिडर केलं, सेकंड रूटला बीटा कन्सिडर केलं, तर या केसमध्ये काय असणार आहे, अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा, बरोबर. का? डिनॉमिनेटर तर सारखा आहे. न्यूमरेटरमध्ये मायनस बी मध्ये ही टर्म ॲड होते, मायनस बी मध्ये ही टर्म सबट्रॅक्ट होते. इथे ॲड होते म्हणजे ही टर्म मोठी असणार आहे. दॅट इज अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा. जर हे उलटं केलं तुम्ही, याला जर तुम्ही बीटा बोलले आणि याला जर तुम्ही अल्फा बोलले, मग या केसमध्ये काय असणार आहे, बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. ठीक आहे, बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजून घ्यायच्या आहेत. आता फॉर्म्युला मेथडवर आधारित बरेचसे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया, जेणेकरून तुमची अजून प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिससाठी आपण 4 क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतले आहे, त्याचा आपल्याला रूट्स फाइंड करायचे युझिंग फॉर्म्युला मेथड. सो फर्स्ट आहे m² - 14m + 13 = 0. इथे व्हेरिएबल m घेतलेलं आहे इन्स्टेड ऑफ x. आता हे इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करणार. फॉर फर्स्ट स्टेप काय असते, आपल्याला ABCची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे आपण कम्पेअर करणार विथ स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म. कम्पेअरिंग विथ x² + bx + c = 0. कंपॅरिझननी आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार, इथे x ऐवजी इथे फक्त m आहे, एवढा फरक आहे. a ची व्हॅल्यू मिळणार इथे 1, कारण m² चा कोएफिशियंट आहे 1. b ची व्हॅल्यू मिळणार -14 आणि c ची व्हॅल्यू मिळणार 13. ज्यावेळेस आपण ABCची व्हॅल्यू घेतो त्यावेळेस निगेटिव्ह साईन कधीच विसरायचं नाही. इथे -14m होता, -14 घ्यायचा. इथे जर तुम्ही +14 घेतला तर इथपासूनच तुमचं सगळे आन्सर रॉंग येणार आहे. त्यामुळे कधीही व्हॅल्यूज घेताना साईन्स केअरफुली चूज करायचे, साईन केअरफुली बघायचे. सो व्हॉट इज फॉर्म्युला बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला x इज इक्वल टू -b + -√b² - 4ac/2a. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल, सगळ्यात आधी आपण काय करू, b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करूया. b² - 4ac इज इक्वल टू b² - 4a × c. 14² 196 minus 52. So that is equal to 144. Okay. आणि त्यामुळे आपण लिहिणार therefore x is equal to -b ±√144/2 into a minus plus +14 ±√144 कसलं रूट आहे 12/2. So that is equal to 14 + 12/2 or 14 - 12/2. So 14 + 12 26/2 or 2/2. So 13 or 1. That means x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, x इज इक्वल टू 13 अँड x इज इक्वल टू 1. हे 2 रूट्स आपल्याला मिळालेले आहे. दॅट मीन्स x ची व्हॅल्यू, नॉट x, सॉरी इथे x नाही, इथे m आहे. सो m ची व्हॅल्यू आली 13 अँड 1. आता इथे जर तुम्ही बघितलं 13, आपल्याला असे 2 नंबर पाहिजे होते फॅक्टरायझेशन मेथडने. जसा प्रॉडक्ट असेल 13 आणि सम असेल -14, ते 2 नंबर असेल -13 -1, -13 × -1 प्रॉडक्ट येईल 13, सम येईल -14. -13 आणि -1 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू +13 आणि +1 येणार आहे. हे सुद्धा आपण इथे व्हेरीफाय केलेलं आहे. ठीक आहे. आता सेकंड बघू, समजते कसं. फक्त फॉर्म्युला लक्षात, याच्यात इम्पॉर्टंट काय, 2 स्टेप आहे फक्त. फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला आणि अनदर थिंग ABCची व्हॅल्यू करेक्ट पाहिजे. त्या व्हॅल्यूज करेक्ट असेल, फॉर्म्युला माहीत असेल, कॅल्क्युलेशन करा, त्याच्यावर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. सेकंड, x² + 10x + 2 = 0. आता हा क्वेश्चन किंवा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह केलेला आठवते. काहीतरी √23 ची टर्म आपल्याला इथे मिळाली होती. आता बघूया फॉर्म्युला मेथडने. a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे 10, c ची व्हॅल्यू आहे 2, ABC. सो बाय फॉर्म्युला मेथड
एक्स इज इक्वल टू मायनस बी अंडर रूट प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बी स्क्वेअर मायनस 4ac आपण काय करू इथेच व्हॅल्यू पुट करू पूर्ण इक्वेशनमध्ये. सो एक्स इक्वल टू -10 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c अपॉन 2a. सो दॅट इज इक्वल टू -10 प्लस मायनस अंडर रूट 100 मायनस 8 अपॉन 2 -10 प्लस मायनस इथे येणार 92 अपॉन 2 -10 प्लस मायनस 92 तर ॲज इट इज आपण घेऊ शकत नाही. 92ला आपल्याला फॅक्टराईज करावं लागते. 92 म्हणजे 2 इंटू 46 2 इंटू 43 सॉरी 23 प्राईम नंबर आहे त्याचे परत फॅक्टर्स नाही पडू शकत. त्यामुळे इथे आपल्याला एक नंबर मिळतो 4 की जो आपण रूटच्या बाहेर घेऊ शकतो. 4 इंटू 23 सो याला लिहिणार आपण 4 इंटू 23. सो दॅट इज इक्वल टू -10 प्लस मायनस अपॉन 2. इथे आहे अंडर रूट a इंटू बी. तर अशा ज्यावेळेस a आणि b रिअल नंबर असतात त्यावेळेस आपण a आणि b सेपरेट करू शकतो. म्हणजे रूट a इंटू रूट b. त्या लॉजिकने √4 इंटू रूट 23 √4 म्हणजे 2. सो 2 इंटू रूट 23. ओके अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू -10 अपॉन आता आपण इथे बघितलं तर 10 आहे 2 आहे इथे 2 आहे म्हणजे हा 2 10ला सुद्धा डिवाइड करणार ह्या 2ला सुद्धा डिवाइड करणार. त्यामुळे इथे फर्स्ट टर्म आपल्याला मिळणार -5 प्लस मायनस √23. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू असेल -5 प्लस √23 और एक्स इज इक्वल टू -5 मायनस √23. तर एक्सच्या अशा दोन व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे. हे झालं याचं सोल्युशन. नाव थर्ड 25x² प्लस 30x प्लस 9 इज इक्वल टू 0. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत आपण ज्यावेळेस कम्पेअर करू त्यावेळेस आपल्याला aची व्हॅल्यू मिळणार आहे 25. a इज 25 b इज 30 आणि c आहे 9. ओके फॉर्म्युला मेथड x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. या फॉर्म्युलामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या इथे 2a आहे इथे 4a आहे. ठीक आहे डिनॉमिनेटरला 2 आहे न्यूमरेटरला 4 आहे. बऱ्याचदा फॉर्म्युलामध्ये इथे 2a घेतला जातो b² मायनस 2ac b² मायनस 2ac नाही b² मायनस 4ac डिनॉमिनेटरला 2a असतो. अँड फॉर आपण काय करू इथे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करू. ऑल्सो b² मायनस 4ac इज इक्वल टू b² मायनस 4 इंटू a इंटू c. 900 मायनस 100 इंटू 9 900. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळेल प्लस 0. अँड देअरफॉर x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट 0 अपॉन 2 इंटू a -3 प्लस मायनस √0 म्हणजे काय 0 अपॉन 50. सो -30 अपॉन 50 दॅट इज इक्वल टू -3 अपॉन 5. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -3 अपॉन 5. इथे जर तुम्ही बघितलं b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 येते त्यामुळे आपल्याला इथे फक्त एक व्हॅल्यू मिळते. ठीक आहे x इक्वल टू -3/5. याचा अर्थ काय इथे आपण कन्क्लूड करू शकतो की या ठिकाणी दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रिपीटेड रूट्स आहे. रिपीटेड रूट्स म्हणजे एकच रूट रिपीट होते किंवा असं आपण बोलू शकतो सेम रूट आहे. ठीक आहे हे झाले एक्सची व्हॅल्यू. आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला दिलं होतं त्याचे लेफ्ट हँड साईड जर तुम्ही केअरफुली बघितले 25x² म्हणजे काय 5x². 9 म्हणजे काय 3² बरोबर. जर मी इथे हा फॉर्म्युला या फॉर्म्युलाचा विचार केला a प्लस b² इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². या फॉर्म्युलाचा जर मी विचार केला आणि यामध्ये a ची व्हॅल्यू मी 5x पुट केली b ची व्हॅल्यू 3 पुट केली तर इथे आपल्याला काय मिळणार आहे 5x² ही टर्म असणार आहे 3² आणि मध्ये असणार आहे 2 इंटू a इंटू b म्हणजे 5x² प्लस 30x प्लस 3². सो 5x² प्लस 3² आणि मधली टर्म आहे 30x ॲज इट इज. सो थोडक्यात हे लेफ्ट हँड साईड काय लेफ्ट हँड साईड इज नथिंग बट 5x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता जर यामध्ये मला याचे रूट्स फाइंड करायचे असतील तर मी काय करणार 5x प्लस 3 दोन्ही साईडचे जर मी रूट घेतले 5x प्लस 3² इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय 5x प्लस 3 इंटू 5x प्लस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे 5x प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू काय असणार 5x इक्वल टू -3 आणि x इक्वल टू -3/5. त्याच पद्धतीने x इक्वल टू -3/5. तर
एक्सच्या या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. त्याच व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळतात. याचा अर्थ काय, इथे रिपीटेड रूट आहे, सेम रूट आहे, दिलेल्या इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते सारखेच आहे. ठीक आहे, समजलं. आता नेक्स्ट फोर्थ, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे 1 आणि सी ची व्हॅल्यू आहे 5. ए बी सी. ठीक आहे, फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटर 2a मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. ठीक, हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस 20 मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट मायनस 19/2. आता इथे जर तुम्ही बघितलं अंडर रूटमध्ये म्हणजे स्क्वेअर रूटच्या खाली निगेटिव्ह साईन येते. इज दिस रिअल नंबर, असं मायनस अंडर रूट मायनस 19 अंडर रूट मायनस सपोज मी लिहिला 20 अंडर रूट मायनस 1000. तर हे सगळे ज्यावेळेस अंडर रूट साईनच्या अंडर निगेटिव्ह नंबर येतो तर दिस ऑल आर नॉट रिअल नंबर्स. दीज आर नॉट रिअल नंबर्स. म्हणून आपण इथे लिहू शकतो एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला काय मिळते -1 प्लस अंडर रूट मायनस 19/2 अँड एक्स इक्वल टू -1 मायनस अंडर रूट मायनस 19/2. हे रूट्स मिळत आहे बट दिस रूट्स आर नॉट रिअल. हे रूट आहे, हे रूट रिअल नाही आहे. याला बोलतो कॉम्प्लेक्स रूट किंवा इमॅजिनरी रूट, बट तो वर्ड्स आपण यूज नाही करत आहे. तर इथे आपण असं कन्क्लूड करू शकतो या ठिकाणी रूट्स रिअल नाही आहे. या ठिकाणी आपण बघितलं रूट्स रिपीटेड आहे किंवा सेम रूट्स आपल्याला मिळत आहे. समजलं इथपर्यंत. तर बघा या एक्झाम्पल्सवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ही जी टर्म इथे आपल्याला मिळते ना बी स्क्वेअर मायनस 4ac याच्यावरती डिपेंड करते की आपल्याला कशा टाईपचे रूट मिळत आहे. ठीक आहे, ज्यावेळेस 0 होता त्यावेळेस आपल्याला रिपीटेड आणि सेम रूट मिळाला. ज्यावेळेस इथला नंबर निगेटिव्ह येतात त्यावेळेस आपल्याला नॉट रिअल रूट मिळत आहे. तर याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. आता ते कन्क्लुजन काय आहे ते आपण बघूया. इथपर्यंत समजलं आपल्याला हे 4 इक्वेशन्स दिलेले होते फॉर्म्युला मेथडने आपण कसे सॉल्व्ह केले ते.